माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित ग्रामस्थ, माता भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम केला पाहिजे ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. हा दिवस आपल्याला महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, लाल लजपत राय, रामप्रसाद बिस्मिल यांचा शेकडो महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून देतो. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात. त्या दरम्यान ते देशाच्या नवीन उपलब्धी आणि भविष्याच्या योजनांची घोषणा करतात. तसेच अनेक योजनांची घोषणा करतात. जगाचे लक्ष भारताकडे आहे. मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी राष्ट्र उभारणी, राष्ट्र विकास आणि देशाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा करूया. कारण यातच आपल्या भारतात छान आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.